संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये धक्कादायक प्रकार हा उघडकीस आलेला आहे। 12 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरल्याचं आता समोर आलेलं आहे। महिलांचे फोटो लावून 12 पुरुषांनी हे अर्ज भरलेले आहेत आणि त्यानंतर आता महिला व बालकल्याण विभागाकडून या 12 जणांवर कारवाईचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। संभाजीनगरमधील ही धक्कादायक घटना आहे। 12 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत। महिलांचे फोटो लावून या 12 पुरुषांनी हे अर्ज भरलेले आहेत आणि आता यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव हा महिला व बालकल्याण विभागाने ठेवलेला आहे। कार्ड्यांचा वापर करून आर्थिक फसवणूक करणारी टोळी निष्पन्न झाली आहे। छत्रपती संभाजीनगर आयुक्तालयातील एटीबी आणि गुन्हे शाखेच्या आमच्या अधिकाऱ्यांना अशी गोपनीय माहिती मिळाली होती की काही लोक बनावट सिम कार्ड त्याचबरोबर कागदपत्र वापरून बँक खातं काढतायत आणि त्याच्यावरती आर्थिक व्यवहार करतायत। पूर्ण पथकाने त्या ठिकाणी जाऊन कारवाई केलेली आहे। त्या ठिकाणी 3 इसम आम्हाला मिळून आले। त्याचबरोबर त्यांच्याकडे काही सिम कार्ड पण मिळालेले आहेत, त्यांच्याकडे काही बँक अकाउंट्स पण मिळाले आहेत। भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। काही लोक 12-12, 15-15 फॉर्म भरतायत, वेगवेगळे अकाउंटून भरतायत, आधार कार्ड लावतायत आणि सरकारचे पैसे आपल्या खात्यात म्हणजे त्या माध्यमातून कसे येतील असा प्रयत्न तो काही ठिकाणी उघडकीस आलेला आहे। त्यांच्यावर निश्चित गुन्हे दाखल होणार आहेत, परंतु या योजनेला खीळ बसावी हा जो काही अनेक विरोधी पक्षांच्या लोकांचा जो प्रयत्न आहे तो आम्ही सक्सेस होऊ देणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे।